आज मी बनवणार आहे कोंबडी वडे। कोंबडी वडे करायसाठी मी काय घेतलं, तांदूळ घेतले। हे राशनचे तांदूळ आहेत। हे तांदूळ घेतले मी 5 वाट्या घेतल्या, म्हणजे छोटे छोटे आहेत ते, अशा 5 वाट्या मोजून घेतले। आणि हे कसं कोंबडी वडे करायसाठी आपले राशनचेच तांदूळ पाहिजे। आता मी हे 2-3 पाण्याने मस्त चकचक धुवून घेतो आणि लगे 1 घंटा वाळू टाकतो। कूलर जवळ जर समजा फॅन जवळ जर वाळू टाकायचं असलं तर 2 घंटे ठेवायचं। ऊन जर तपत असेल तर उन्हात 1 घंटा ठेवलं तर चालते। आता मी हे 2-3 पाण्याने धुवून घेतो। आता हे तांदूळ धुतले मी 2-3 पाण्याने, तांदूळ धुतले मस्त वाळू टाकले। आता सोकले, बातच सोकतात एकापरी हे तांदूळ। आता हे बाजूला ठेवू, तुम्हाला दाखवतो त्याच्यात मी सामान काय काय लागते। साहित्य: उडदाची डाळ घेतली 1 वाटी, उडदाची म्हणतो सॉरी, हरभऱ्याची डाळ घेतली 1 वाटी। आणि हे गहू घेतले, हे ज्वारी 1 वाटी घेतली। हा पोहा घेतला 1 वाटी। आपले जे साधे पोहे असतात ना तेच पोहे आहेत, पोहे बनवायचे आपले। आणि ही उडदाची डाळ 1 वाटी। थोडेसे धने घेतले, थोडेसेच पाहिजे धने, काही जास्त नाहीत पाहिजे। हे आपली बडीशेप घेतली, बडीशेप असते ना हे जाडीवाली, ते घेतली। थोडंसं जिरं घेतलं। हे आपल्या लवंगा 4-5 लवंगा घ्यायच्या आणि 4-5 मिरे घ्यायचे। हे पहा, पेटून घेतला। आता या गॅसवर आहे की नाही, या कढईत नाही, आपल्याला एक एक याच्यातलं साहित्य जे आहे आपल्याला एक एक भाजून घ्यायला लागेल। म्हणजे सर्व मिक्स करून नाही भाजायचं, एक एकच भाजायचं। कारण की कोणतं हे कमी जास्त असते ना, तर कोणतं जळते लवकर, कोणतं जळत नाही। त्यासाठी एक एक साहित्य भाजून घ्यायचं फक्त आपले। आणि हे आपली लवंग, मिरे आणि थोडेसे हे आपले धने आहेत ना, हे शेवटी एकत्र करून भाजायचे। बाकी हे सर्व एक एक करून भाजून घ्यायचं। चला आता मी हे भाजून घेतो एक एक साहित्य। आता हे सर्व साहित्य भाजल्यानंतर मी थोडंसं थंड करतो आणि दळून घेऊन येतो। हे आपलं पीठ दळून आणलं आता मस्त, म्हणजे चक्कीवाल्याला आधीच सांगितलं होतं की बा जाड दळून द्या म्हणून, वडे करायचे असते त्यासाठी। आता हे गाळून घेऊ पीठ, जेवढे लागले तेवढे आपल्याला पीठ घेता येते। मी एवढं घेतलं, मला जेवढं लागते तेवढं घेतलं मी। आता याच्यात थोडीशी हळद आणि मीठ घेतो टाकून, थोडीशी हळद आणि हे चवीपुरतं मीठ। हे आपल्याला पीठ भिजवायसाठी थोडंसं गरम पाणी ठेवायला लागेल। आपल्याला पीठ भिजवायसाठी कधी पण गरम पाणीच लागते बरं। आता गरम झाला। आता हे पिठात घेतो, जसं आपल्याला पाणी लागलं तसं थोडं 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 गरम पाणी टाकून घ्यायचं। तेवढं लागलं तेवढं थोडं 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 पाणी घेत राहायचं। असं एकादमात थोडं लय मोठं पाणी नाही टाकून घ्यायचं, कारण की हे गरम पाणी राहिलं ना तर थोडं थोडंच घ्यायचं। नंतर मग समजत नाही ना, जास्त पाणी झालं की मग ते एकदम पातळ पीठ होऊन जाते। आपल्याला पातळ पीठ नाही पाहिजे, आपल्याला वडे बनवावे लागते ना, त्यासाठी घट्टच पीठ भिजून घ्यावं लागते। जास्त हे पातळ नाही केलं मी, असं थोडंसं निंबरच ठेवायचं पीठ। आणि या पिठाचा एवढा मस्त खमंग वास येऊ राहिला। आपण याच्यात ते हे घेतलं ना, लवंग, आणखीन मिरे, सो झालं। आता हे आपलं पीठ भिजून हे पण मस्त एकदम मस्त झालं। आता हे थोडंसं बाजूला ठेवून देतो, याच्यावर झाकण ठेवून देतो। 10-20 मिनिटं आता हे असं झाकून ठेवून देतो बाजूला। आपल्या पिठाला भिजून झाले मस्त।
आता कढई ठेवतो गॅसवर आणि त्यात तेल टाकून ठेवतो. म्हणजे कसं गरम झालं पाहिजे ना आपलं तेल, त्यासाठी तेलही घेतो आता गरम करून. आपलं तेल गरम होईपर्यंत याचे पिठाचे गोळे बनवून घेऊ. ह्या पा झाले मस्त 10-20 मिनिटं मस्त झाले. पीठही मस्त भिजलं आपलं. हे पन्नी घेतली मी, अशी कडक पन्नी पाहिजे मस्त. याच्यावर आपली मस्त पुरी लाटल्या गेली पाहिजे, अशी हातानं दबल्या गेली पाहिजे. त्यासाठी मस्त पन्नी घ्यायची. नाहीतर केळीचं पान जर तुमच्या इकडे असेल तर केळीचं पाणी घेतलं तर चालते. आता छोटासा असा गोळा करून घ्यायचा, छोटासाच करायचा. असं गोल गोल करून घ्यायचा. प्लेटीत मी थोडस तेल घेतलं. प्लेटीत हाताला लावायचं तेल. तेल लावल्यानं कसं उंडा मस्त गोल होते आणि चोपडा चोपडा होते. आणि पन्नीले तेल लावून घ्यायचं. हा जो आपला गोळा होता, आता काय करायचं, या पन्नीवर असा ठेवायचा. आणि हे आपला हात जो हे आहे ना, हे हात, या हातानं असा दाब्याचा गोल गोल. पासा छोटीशी पुरी करायची, जास्त मोठी नाही करायची, एकदम छोटीशी. आपण पुऱ्या जेवढ्या करतो ना, कोणी लहान करते कोणी मोठ्या करते, पण सहसा लहानच करायची. मी केली एवढी. आणि जास्त जाडी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही करायची. हे पाय एवढी, एवढीच पुरी करायची, अशी हाताने दाबायची. तर पुरायला मस्त तेल एकदम असं गरमच पाहिजे बरं. ज्यावेळेस तेल गरम होते त्याच वेळेस आपली पुरी निघते, तशी निघत नाही. दुसरा पण घेतला मी, दुसरा पण तसंच असं तेल लावून घ्यायचं आणि त्याला असं हातानं आपल्या वड्याले थापून घ्यायचं. असे वडे बनवून करून ठेवून द्यायचे. कारण की आपलं तेल तपू राहिलं ना, त्यासाठी तेल तपेपर्यंत आपले वडे करून घ्यायचे, बाजूने ठेवून द्यायचे. असे थापून घ्यायचे हाताने, सर्व असेच करून घ्यायचे. आपले जे हे वडे केले की नाही आपण, असे साधे पण वडे होतात. आणि लगे याच्या अंदर असं हातानं थोडस असं छिद्र पाडलं की असे पण कोंबडी वडे होतात. हे पण मी छिद्र केलं ना, असं तेल मस्त तपलं. आता पाहतो कधी पण काय करायचं, आपण हे जे असं खालून थापतो ना, तर हे असेच टाकायचे खालून, असे नाही टाकायचे, इकडूनच टाकायचे. आणि ज्यावेळेस आपण टाकतो की नाही, तर हे खालून एक साइडच होऊ द्यायचे पहिल्यांदा. असे फिरवत नाही राहायचं, उलटत नाही राहायचं. पहिल्यांदा असे खालूनच होऊ द्यायचे. पावळा आपला किती मस्त फुगत आला. तेलही मस्त तपू द्यायला लागते ना. आता याला फिरून घेऊ, आपण उलटून घेऊ. बाकी मस्त लाल लाल झाला आणि कुरकुरीत झाला मस्त. हा जो वडा आहे की नाही, एकदम काढून नाही ठेवायचा. असा आधी काढून घ्यायचा आणि दुसऱ्या झाऱ्यात ठेवून द्यायचा. म्हणजे याचं जे तेल असते ते याच्यातच थोडा वेळ आटून घेते. असं त्यासाठी थोडस याच्यातच ठेवायचं, नंतर काढून घ्यायचं. हे पहा, आता मी थोडा वेळ ठेवलं ना, पायातले काहीच तेल नाही. पहा, काहीच तेल नाही. असं कधी पण वडे काढायचे असले तर असे काढून घ्यायचे, काहीच तेल नाही राहिलेले. आता दुसरा जो वडा आहे आपला, हा दुसरा वडा पहा, मी याले छिद्र नाही पाडलं, तसंच टाकून पाहू. असे छिद्र करून पण आपले वडे होतात, कोंबडी वडे. आणि तसे साधे पुरी करून पण वडे होतात. त्याले पण तसंच करायचं, एकदम उलट्याचं नाही. पहिल्यांदा खालूनच होऊ द्यायचं त्याले, मस्त लाल लाल होईपर्यंत. खालून मस्त आपला लाल झाला. हा आता किती मस्त फुगला आपला वडा, कारण की तेल मस्त. आता याले पलटून घेतो.
किती मस्त लाल लाल झाला आपला वडा. झाला. पावर कमी जास्त करत घ्यायचा. तसं आपल्याला पावर जास्तच पाहिजे बरं. असेच सर्व तळून घ्यायचे. एक एकच तळून घ्यायचं, कारण की आपली कढई लहान आहे ना, त्यासाठी एक एकच तळून घ्यायचा. मी म्हटलं कडे जास्त टाइम उराला आपला व्हिडिओले, त्यासाठी मी 2 घेतले टाकून. असेच वडे करून घेतो आणखी सर्व. वडे मस्त बनवून पहा, मस्त होतात हे कोंबडी वडे. चिकनची भाजी करायची मस्त. आता चिकनची भाजी पण तुम्हाला करून दाखवतो मी. याच्यातनी कसं सर्व धान्य असतात ना, त्याच्यासाठी भले मस्त चवदार लागतात. हे स्वादिष्ट लागतात. करून पहा फक्त तुम्ही. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप नका करू. असं तेल घेऊन पटापटा लाट हाताने असं थापून घेतो. किती मस्त असे फुगू राहिले वडे. लाल पण होऊ राहिले मस्त. बनून झाले. आता हे आपले शेवटचा कोंबडी वडा राहिला. आता तुम्हाला मी भाजी करून दाखवतो चिकनची मस्त. हे पहा किती मस्त फुगू राहिले आपले कोंबडी वडे. झाले आपले कोंबडी वडे तयार. किती मस्त टमटम फुगले. आणलं होतं चिकन, तोपर्यंत मी कोंबडे वडे करून घेतले. आता चिकन 2-3 पाण्यानं मस्त धुवून घेतो. हे मस्त चकचक धुवून घेतो. आता हे 3 पाण्यानं मस्त मी चिकन धुवून घेतलं. आता फोडणी देतो. या चिकनले मी आता फोडणी देतो. साधीच देतो, तिखटची नाही देत. त्यासाठी मी एक कांदा कापतो मस्त. आपली हे जे कढई होती तेच घेतली मी. टाकलं मी थोडस तेल, 1 माप तेल घेतलं. आता त्या तेलाला थोडस गरम होऊ देतो. तो असा बारीक बारीक करून घेतो कांदा असा. तोपर्यंत आपलं तेल तपतेस. आपलं तेलही तपलं मस्त. आता पावर कमी करून घेऊ. त्याच्यात नाही टाकतो आता थोडस जिरं टाकून घेतो. जिरं पण मस्त झालं आपलं तडतडलं. त्याच्यात आता हा कांदा देतो टाकून. त्यात कांद्याला मस्त आता असं लाल होईपर्यंत ठेवतो. तसंच कांदा मस्त परतून झाला. हे पहा मस्त लाल लाल होत आला. त्यात हे थोडस मीठ घ्यायचं टाकून. चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि थोडीशी हळद घ्यायची टाकून. त्याला असं थोडस मस्त शिजू द्यायचं तेलात हळदीले मिठाले. हे चिकन याच्यात सोडून घेतो असं आणि फिरून घेतो त्याला. हळद मीठ जे आहे ना ते मस्त त्याला असं लागलं पाहिजे. मिक्स करून घेतो सर्व. बाकी ते मस्त मिक्स झालं. हे हळदही लागली सर्व इकडे, मीठ पण लागलं. चिकन मध्ये मी काही पाणी नाही टाकले. हे याचं पाणी सुटते चिकनले. हे पाहून घेऊ शकता तुम्ही. हे बघा पाणी सुटते. आता याचं पाणी याला थोडस आटू द्यायचं आणि नंतर अर्धा गिलास याच्यात पाणी टाकून घ्यायचं शिजवापुरतं. जास्त नाही शिजवायचं चिकन, थोडस शिजवावं लागते. आता हे आपल्या चिकनचं पाणी सर्व आटलं. आता त्यातने थोडस मी अर्धा गिलास पाणी घेतो टाकून शिजवायसाठी बरं. थोडस झालं आपलं पाणी टाकून. आता याले मस्त 5-10 मिनिटं शिजू देतो झाकण ठेवून. आता हे आपलं चिकन शिजेपर्यंत मसाला घेऊ आपण काढून भाजीसाठी. थोडीशी अद्रक घ्यायची याच्यातली, लसण, हा कांदा भाजून घ्यायचा, खोबरं भाजून घ्यायचं. हा आपला मसाला जो आहे, हा पत्ता घेतला, हे दालचिनीचा तुकडा घेतला, लवंग, 2 मिरे आणि थोडस धने घेतले. आता हे भाजून घेतो. मसाला काढून घेऊ. हा कांदा घेतला मी ताव्यावर भाजून. हा आपला मसाला जो होतो गरम मसाला जो होता तो पण घेतला भाजून. आणि हा खोबरं घेतलं बारीक बारीक करून भाजून घेतलं. आणि हा आपला अद्रकचा तुकडा, हा लसण घेतला काढून. तर हे वाटून घेतो मी.
मसाला वाटला मस्त मी. आता हा पाट्यावरच वाटून घेतला मस्त, बारीक बारीक मसाला मस्त वाटून घेतला. आता काय करतो मी, हे आपलं चिकन पण शिजलं. चिकन आहे पहा, चिकनही शिजलं. आता हे काढून घेतो, आता दुसऱ्या भांड्यात काढून घेतो. थोडस पाण्यानं धुवून घेतो. हे याच्यातच आपल्याला फोडणी द्यायची आहे मसाल्याची. कढई झाली गरम, 2 माप तेल टाकून घेतलं. तेल तपेपर्यंत थोडस थांबू. तेलही तपलं. आता मसाला घेतो टाकून. हा मसाला मस्त परतून घेतो, लाल होईपर्यंत मस्त, वास येईपर्यंत मस्त फिरून घेतो तेलात. मस्त तेलानं मस्त असं तेल सुटलं मसाल्याला. मसाला होत आला मग. आता या मसाल्यात मी घेतो थोडीशी हळद टाकून. हळद कमीच टाका लागेल, कारण की आपण मग ज्यावेळेस चिकन शिजवलं त्यावेळेस हळद घेतली होती. मीठही कमी घ्या लागेल. मीठही मग घेतलं होतं आणि आपल्या वड्यातही ह्या मीठ टाकलेलं. आता हा थोडासा मसाला आणि लगे मिरची पावडर, जेवढी लागली तेवढी मिरची पावडर. आता हे फिरून घेऊ. मसाला झाला आपला मस्त, तेल सोडलं. आता पाणी टाकून देऊ. याच्यात आपल्या मसाल्याचं जे पाणी होतं ना, तेच मसाल्याचं पाणी टाकून दिलं. आता थोडा वेळ याच्यावर झाकण असं ठेवून देतो. आपला मसाला झाला की नाही पाहू आता आपण. हा मस्त मसाला झाला आपला, शिजला. किती मस्त तर्री. याच्यात आपलं जे हे चिकन होतं शिजवलेलं, हे याच्यात मी सोडून देऊ आता. थोडस पाणी याला चिपकेल असते ना आपला कांदा गिंदा. फिरून घेऊ आता. हे जेवढं पाणी लागलं भाजीले तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आता हा आपला सांबार जो आहे, हा सांबार धुवून घेतो मी. कधी पण सांबार टाकायचा असला तर धुवून घ्यायचा. कापून मस्त बारीक बारीक कापतो, भाजीत टाकून देऊ आपण. हा किती मस्त तर्री आली आपल्या भाजीले. हा कापलेला जो सांबार आहे असं सोडून द्यायचा याच्यात भाजी. भाजी एकदम मस्त झाली, घटघट भाजी झाली आपली. किती मस्त तर्री आली भाजीले. हे झाली आपली आता भाजी तयार, चिकनची भाजी. पाहून घ्या. तर हे चिकनची भाजी मस्त प्लेटीत घेतो काढून, आणि याच्यात मी आपले वडे घेतो काढून. चिकनची भाजी, हे आपलं लिंबू, हे आपले वडे. चला या मग मंडळी, कोंबडे वडे खाण्यासाठी.